साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्य एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थिसाक्षिभूतम् भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु सन्नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मभूत रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. दशक 9 समाज 9 पान क्रमांक 366 संदेह वारण ओवी क्रमांक 27. भ्रमाचे रूप मिथ्या झाले मग सुखे म्हणावे भेदिले मुळी लटिके त्याने केले तेची तैसे. तर समर्थ सांगत आहेत भ्रमाचे रूप मिथ्या आहे. भ्रमाचे रूप मिथ्या झाले तेथे मग खुशाल भेदिले असे म्हणावे. मुळातच ते खोटे आहे. त्याने जे केले म्हणावे तेही तसे खोटेच असते. कारण भ्रम आहे ना. भ्रम कसा आहे मुळात खोटाच आहे. भ्रम कसा आहे मिथ्याच आहे. आणि त्या भ्रमामध्ये त्या खोट्यामध्ये काही केलं काय न केलं काय कसं आहे सारखंच आहे. कारण वस्तूच कशी आहे खोटी आणि खोट्यापाशी काय आहे सगळं खोटच. लटिक्याने उदंड केले तरी आमुचे काय गेले केले म्हणताच नाथिले शहाणे जाणती. खोट्याने उदंड केले असे धरले तरी त्यात आपले काय गेलं. शहाणे लोक जाणतात की त्याने केलं असे म्हटलं जातं तरी वास्तविक काहीच घडलेलं नसतं. खोट्यामध्ये काही जरी केलं खोट्यामध्ये तर काय खरं आहे का त्याच्यामध्ये काहीच खरं नाहीये. आता लहान लेकरं असतात खेळभांडे खेळतात. खेळभांडेमध्ये काय काय करतात सगळं करतात. आहे की नाही. त्या मुली काय करतात खेळभांडे मांडतात दोघी जणी पुन्हा ते पाला आणतात त्या पाल्याच्याच भाकरी करतात त्या पाल्याचीच भाजी करतात. इकडे त्या पाल्याचंच ताट वगैरे सगळं सगळं काय केलं त्या पाल्याचंच केलं आणि खाल्ल्यासारखं बी करतात. आणि शेवटी मग आईचा आवाज आला की काय करतात सगळे भांडे मोडून पळून बी जातात. म्हणजे काय होतं ते सगळं खोटच होतं. त्यातलं काही खरं होतं का. तसंच आहे हे सगळं अवडंबरच कसं आहे मुळात खोटच आहे. पण हे खोटं आहे हेच काय होत नाही लवकर कळत नाही. मग हे न कळल्यामुळं काय आहे सगळं अंगावर बसतंय. सगळ्यांचा आरोप करून घेतोय आणि आरोप लावल्यामुळं काय आहे तर शिक्षा आहे. खोटा जरी आरोप घेतला केलं नाहीस बाबा तरी केलं म्हणायलास म्हणून तुला काय आहे दंड आहे. जसं एक मनुष्य होता बरं का. जाऊ लागला भोळसर होता जरा आणि हे गर्दा त्यानं ऐकला. बघितलं जाऊन कशाचा गर्दा चाललाय तो तिथे केला होता खून. मग आता सगळे खून झाला सगळे जमलेले आहेत. पोलिसाची गाडी आली पोलिस जमा झाले. ऐका नाही माणसं जमा झाले. ते पोलिस म्हणले कोणी केला खून कोणी केला खून. आता हे बहादूर त्याला वाटलं काय किन काय इमानच काय मला बक्षीसच भेटतंय काय की म्हणून ते काय म्हणते मी केला खून मी केला खून. खरं सांगा आता मी खून केला म्हणल्यावर ह्याला काय झालं. त्या पोलिसानं पकडलं टाकलं ना जेलमध्ये आणि खावं लागली सबकी मग कुणाची त्या पोलिसाची. म्हणजे कशामुळं खावं लागले ह्यानं खून बी केला नव्हता पण मी केलं म्हणल्याचा काय आहे परिणाम. तसाच प्रकारे बघितलं तर हा भ्रमच आहे. सगळं मिथ्याच आहे सगळं खोटच आहे. पण याच्यामध्ये काय चाललंय ह्याचा अहंकार बाळगायलाय. जीव आपला अहंकारानं मी केलं मी केलं मी केलं मी केलं म्हणले की येतात म्हणले यमरूपी दूत आणि नेतात पकडून आणि मग काय करतात म्हणले चांगले सबके देतात. का
नाही केलं तरी मी केलं म्हणल्यामुळं, आणि नाही नाही त्याचा आरोप घेतल्यामुळं. म्हणून काय आहे, ओळखायचे. म्हणून तर ओळखीला हारी धन्यतो. नुसतं ओळखण्यामध्ये काय आहे धन्यता. आपलं काय आहे आणि परक काय आहे हे ओळखावं. आपल्याला दुसरं आपलं परक लय ओळखता येते, पण इथं सांगायला लागलेले जे संत महात्मे आहेत ते आपल्याला आपलं कोणतं परक कोणतं ह्याच्यामध्येच काय होईना झाला लवकर निवाडा. कालच सांगितलं ना, सगळ्यात प्रिय कोण आहे, आत्माचे. मग सगळ्यात प्रिय आत्मा आहे ते हे बाकीचं काय आहे, हे बाकीचं आत्म्याच्या अनुकूलतेसाठी सगळे साधन आहेत म्हणले. स्त्रीधन धारा पुत्र बंधू सोयरे सगळं सगळं काय आहे, आत्म्याच्या अनुकूलतेची साधनं आहेत. म्हणून ते सगळ्यांना प्रिय वाटायला लागलं, ते स्पष्ट सांगितलं. सगळ्यात प्रिय कोण आहे म्हणले, देहापेक्षाही प्रिय, इंद्रियापेक्षाही प्रिय, प्राणापेक्षाही प्रिय स्वतःचा आत्माच आपल्याला प्रिय आहे. मग हे सगळं काय आहे, सगळं मिथ्या आहे. पण हे जीव काय करत नाही, मानतच नाही. न मानल्याचा परिणाम भोगाव लागायला 84 लक्ष योनी. सागरामध्ये खसखस तैसे परब्रह्मी दृश्य, माती सारिकावती प्रकाश अंतरी वाढे. परब्रह्माच्या ठिकाणी दृश्य विश्व हे सागरात खसखस तसे समजावे. परब्रह्माच्या ठिकाणी दृश्य हे विश्व जे आहे कसं आहे, सागरामध्ये जशी खसखस तसं परब्रह्माच्या ठिकाणी हे विश्व सांगितले, हे जगत सांगितले. माणसाची जेवढी बुद्धी असेल तेवढा त्या बुद्धीचा प्रकाश म्हणजे ज्ञान अंतरात वाढते. आपल्या जेवढी बुद्धी आहे, बुद्धी केवढी आहे, बुद्धी ही केवढी आहे सांगितलेली आहे झुंबरताई. बुद्धी केवढी सांगितली कुंदाताई, केवढी बुद्धी आहे. जेवढा दी आहे ना, जेवढा दी अंतकरण जेवढे आहे ना तेवढी बुद्धी आहे. अंतकरण केवढं आहे, देहा एवढा. मग जेवढा देह तेवढी बुद्धी आहे का नाही. म्हणजे देहा एवढीच काय सांगितलेली आहे, तर बुद्धी सांगितलेली आहे. ती काही संकुचित नाही. म्हणून माणसाची जेवढी बुद्धी असेल तेवढा त्या बुद्धीचा प्रकाश म्हणजे ज्ञान अंतरात वाढते. जिथपर्यंत बुद्धी आहे तिथपर्यंत काय म्हणले, तुमची जी बुद्धिवृत्ती जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत तुम्हाला ज्ञान होईल. त्याच्या पुढे बुद्धी गेलीच नाही तर ज्ञान होईल का, होणार नाही. जिथपर्यंत बुद्धी जाऊन पोहोचते तिथपर्यंत ज्ञान होणार आहे. मती करिता विशाळ कवळो लागे अंतराळ, पाहता भासे ब्रह्मगोळ कवीट जैसे. मती विशाल केली की ती गगनाला कवटाळते, मग तिला हा ब्रह्मगोल कवटा एवढा दिसू लागतो. आता जशी आपण बुद्धी करू, आपली विशाल बुद्धी झाली तर आपण काय करतो म्हणले, मती मती म्हणजे बुद्धीच. मती विशाल केली की गगनालाही कवटाळते. मग काय करते म्हणले, मग आपल्या मानण्यावरच सगळं आहे बरं का. काही नाही, आपण जसं मानता तसंच पुढे होणार आहे. आपण मानलं, आपली बुद्धी आपण विशाल केली आणि सगळ्या गगनाला काय केलं म्हणले, कवटाळलं, तर ती सहज काय करते, ब्रह्माला कवटाळती का कवटाळत नाही, कवटाळती. ब्रह्मगोल कवटा एवढा दिसू लागतो म्हणले, पण व्यापक बुद्धी केल्याच्या नंतर. कारण बुद्धिवृत्तीच कशी आहे, जेवढी आपण बुद्धिवृत्ती, कारण व्यापक आणि संकुचित ही बुद्धी आहे, ही बुद्धिवृत्ती आहे. जेवढी संकुचित असं होईल तेवढी संकुचित होऊ शकते, आणि जेवढी व्यापक करताना ते व्यापक होऊ शकते. कोण, ही बुद्धी संकुचित आणि व्यापक आहे. आणि जेवढी तुम्ही व्यापक करता तेवढी व्यापक होणार आहे, जेवढी तुम्ही संकुचित करता तेवढी संकुचित होणार आहे. कोण, ही बुद्धिवृत्ती. मग जेवढी तुम्ही बुद्धी काय केली म्हणली, व्यापक केली, तेवढं म्हणली व्यापक होती. आणि तेवढं व्यापक होऊन त्या महाराज इथं सांगायले, ब्रह्मगोल कवटा एवढं काय दिसू लागते म्हणले तिला. जर तिनं व्यापक बुद्धी केली की तिनं गगनाला कवटाळलं आणि तिला ब्रह्मगोल कवटा एवढं दिसू लागलं. कोण, ते ब्रह्म. कुणाला, त्या बुद्धीला. कारण काय, तेवढी वाढवली ना क्षमता. म्हणून तर उगीच म्हणले का, मीच एकटा आहे, माझ्याशिवाय दुसरं कुणीच नाही. तुकोबाराय म्हणले, माझ्या लेखी देव मेला असो त्याला असे ना. का बरं, कारण बुद्धी तेवढी व्यापक बनवली होती. आता काहीच नाही माझ्या व्यतिरिक्त,
मीच एकटा आहे. आहे का नाही, मी एकटाच आहे, मी एकटला द्वैत भाव मावळला. कारण का, बुद्धी वृत्ती तेवढी केली. तसंच आहे, तसं करावं लागतंय. म्हणून तर फक्त मानामानीचा खेळ आहे. आणि ते करता आला पाहिजे. इकडलं महाराज म्हणायचे, इकडलं प्रेम जे आहे तुम्ही कमी करा आणि सगळं प्रेम इकडे लावा. बघा तुम्हाला लगेच अनुभव आल्याशिवाय राहत नाही. पण आपण करायलाच काय नाही, राजी नाहीत. इकडलं सुटायलाच काय नाही, मेळ नाही. वृत्ती त्याहून विशाल करिता ब्रह्मांड बद्री फळ. ब्रह्माकार होता केवळ काहीच नाही. वृत्ती त्याहून विशाल केली की ब्रह्मांड बोरा एवढं भासू लागतं. आपली वृत्ती आपण विशाल केली, गगनालाही छेदून टाकलं. आहे का नाही. अगदी विशाल जर आपली बुद्धी झाली, वृत्ती केली, तर ब्रह्मा केवढं दिसतंय म्हणले, बोरा एवढं भासू लागतंय. ती अचानक ब्रह्माकार झाली की मग काहीच उरत नाही. म्हणून तर ध्यान करा, ध्यान करा, ह्याच गोष्टी होतात. कारण आपण बसलो ना ध्यानाला, तर काय होत असते, भ्रकुटीमध्ये जेव्हा वृत्ती लावून आपण बुद्धी चित्त आपलं ठेवलं, तर हळूहळू हळूहळू काय होत असते ते दिसत असते. हे काय होतंय, अनुभव येत असते. आपली विशाल बुद्धी होत असते. अवघा मीच, माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही. मग केवढा पहिले कवटा एवढं ब्रह्म दिसलं ना, आता म्हणले बोरा एवढं भासू लागलं. आणि अचानक ब्रह्माकार, मग भासता भासता अचानक सगळंच काय झालं, ब्रह्म झालं. अचानक सगळंच काय झाला, ब्रह्माकार झाली. मग काहीच उरलं नाही खाली. मग काही उरलं का खाली, काहीच उरलं नाही. कारण का, तसंच स्वरूप झाला. आपण विवेके विशाळला मर्यादे वेगळा झाला. मग ब्रह्म गोळ दिसिला वट बीज न्याय. महाराज सांगतात, आपण विवेकाने विशाल झालो तर स्थलकाच्या मर्यादा गळून पडल्याने ब्रह्मांड आपल्याला वडाच्या बी प्रमाणे बारीक दिसू लागते. मग आता हे आपल्याला विशाल बनायचे. म्हणून तर महाराज म्हणले, सत चित आणि आनंद तू आहेस. सच्चित आनंद हे तुझं स्वरूप आहे. एवढी तुझी वृत्ती विशाल कर तू. आणि सच्चित आनंद कुठं नाही, अस्ति भाती प्रिय कुठं नाही. सगळीकडे जळी स्थळी काष्टी पाशाणी सर्वत्र ओत पोत भरलेलं ते पद येतं. ते ब्रह्म आहे आणि तेवढा तू आहेस. तेवढा तू आहेस असं जर मानल्याच्या नंतर, एवढा मी आहे, माझं स्वरूप असं आहे, ऐक नाही, असा भाव काय करायचा आहे, उत्पन्न करायचा आहे. आणि होतंय, केल्यावर होत असते. जेव्हा आपण काय करतो, ज्ञानेश्वर महाराजांनी खूपच सुंदर सांगितलेलं आहे योग अध्यायामध्ये बरं का. जेव्हा आपण योग करायला बसतो, हळूहळू हळू काय होत असते, तर म्हणले अगोदर आपलं जे भरकुटी आहे तिथं आपण काय करतो, नाही तर नाकाच्या शेंड्यावर काय करावं लागते, एकाग्रता जी आहे आपली पूर्ण तिथं काय करायचं असतं, चित्त लावायचं असते बरं का. आणि मग हळूहळू हळूहळू हळू काय होत असते, तर तिथं आपल्याला सूक्ष्म अगोदर अंधारच आहे बरं का. अगोदर तर सगळा काय दिसते, लालवट लालवट प्रकाश, आणि पुन्हा अंधार दिसते. अंधाराच्या मधून मग प्रकाशाकडे येतो आपण. आणि तिथून मग आपल्याला काय होते, पहिले लाल प्रकाश येतो, नंतर मग पिवळा प्रकाश येतो, आणि नंतर मग म्हणले निळा निळा असा काय होत असतो, प्रकाश समोर येत असतो. आणि अगदी म्हणले टिंब असत, सूक्ष्म मसुरीचे डाळी एवढं टिंब आपल्याला दिसत असत. पण ते केव्हा दिसत, जेव्हा आपण सगळ्याला छेदून महाकारणामध्ये जाऊन, तेव्हा तो आत्मा ते बिंब आपल्याला काय होत असते, तिथं प्रगट होत असते. तसंच इथं समर्थांना बी तेच सांगायचं आहे की, समर्थ सांगत आहेत की आपल्या विवेकाने विशाल काय झाली, आपली बुद्धी झाली. आणि मग ते ब्रह्मांड बोरा एवढं काय होऊ लागलं, भासू लागलं. अगोदर कवटा एवढं, मग म्हणले बोरा एवढं, ना आता काय म्हणले, वडाच्या बियाप्रमाणे बारीक दिसू लागलं. काय, हे पूर्ण ब्रह्मांड.
होता त्याहुनी विस्तीर्ण वटबीज कोटी प्रमाण आपण होतो परिपूर्ण काहीच नाही त्याहून आपण विशाल झालो की ब्रह्मांड वटबीजापेक्षाही कोटी पटीने आणखी बारीक दिसू लागते. आपण परिपूर्ण ब्रह्म झालो की ब्रह्मांड उरतच नाही. हळूहळू हळूहळू जसा जसा अभ्यास वाढल तस तस ही अवस्था काय होत असते मग प्राप्त होते आणि शेवटी काहीच नाही मीच आहे असा भाव प्रगट होत असतो. काही नाही सगळा खेळ कशावर अवलंबून आहे आपल्या भावावर. सगळा खेळ आपल्या भावावर अवलंबून. आता तुम्ही ब्रह्मभाव करा तुम्ही मुक्त झालात. पण तुमचा ब्रह्मभाव होईना झालाय तुमचा देहभाव सुटना झालाय आणि ब्रह्मभाव होईना झालाय. आत्ता करा म्हणजे आत्ता तुम्ही मुक्त आहेत. काहीच लागत नाही क्षणाची सुद्धा दोरी नाही. आता तुम्ही ब्रह्म म्हणा ब्रह्म म्हणले की तुम्ही मुक्त पण तुम्ही देहावर आले की तुम्ही बद्ध. म्हणून तुम्हाला निरंतर जसा देहभाव तुम्हाला प्रगट करण्याची गरज आहे का? स्वभावताच आहे ना. तसा ब्रह्मभाव काय करायचाय प्रगट करायचाय. स्वभावता मी ब्रह्म आहे असं वाटलं पाहिजे. म्हणून हा म्हणून भावची खरे भावची खरे भावच तेवढा खरा आहे. पुढे महाराज म्हणतात होता त्याहुनी विस्तीर्ण वटबीज कोटी प्रमाण आपण होता परिपूर्ण काहीच नाही. मग आपण भ्रमे लहाना ला केवळ देहधारी झाला तरी मग ब्रह्मांड त्याला कवळेल कैसे. बघा महाराज म्हणतात आपण भ्रमाने स्वतःला लहान समजतो. कशानं समजायलाच भ्रमानं. तुला भ्रम झालाय ऐक नाही आणि त्या भ्रमानं माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझेनी घरे हे तो संपत्तीचे वारे साचुकारी जाईन. ह्या भ्रमानं काय केलं पकडलं सगळं. ह्या भ्रमामुळं तू काय करत झालास संकोचित झालास लहान झालास आणि त्या भ्रमानं काय लहान होऊन नाही त्याला मी माझ म्हणायला लागलास. म्हण का रे संकोचिनी झालासी लहान. नाही तर तू व्यापक आहेस. ते ब्रह्मच आहेस तू. पण तू ब्रह्म आहे असं तुला काही नाही. तुझं ज्ञान नाही आणि तेच तर ज्ञान काय करायचं आहे प्राप्त करून घ्यायचंय. तुला भ्रम झालाय तुला अध्यास झालाय आणि त्यामुळं तू काय झालास लहान झालास. तू आहेस कोण ब्रह्मांडाचा नायक. पण जस एक राजकुमारच होता पण राजकुमार काय झाला होता म्हणले त्याला कोणीतरी नेलं होतं. जन्मलं कीच त्याला काय झालं कोणीतरी नेलं. एका गरीब दासीनच नेलं आणि तिकडच त्याचं पालन पोषण केलं आणि त्याच राज्यामध्ये परत आला तरी त्याला वाटायलय का मी हा राजकुमार आहे हे राज्य माझं नाही वाटायलं. कारण का संस्कारच नव्हते तसे. त्याला संस्कार गरिबीचे. त्याला वाटायचं मी दासीपुत्र आहे गरीब आहे ऐक नाही लहान आहे. त्या राजाची दुसऱ्या पुत्राची आपण कशी बराबर म्हणजे त्याला काहीतरी संशय होता का नव्हता. पण जेव्हा त्याला कळालं की तू राजाचाच मुलगा आहेस तूच राजकुमार आहेस ऐक नाही आणि तूच आता काय होणार आहेस पुढे चलून राजा होणार आहे. मग त्याला किती आनंद झाला आणि त्याने लगेच मानलं बरं का. आणि तो राजा बी झाला. म्हणजे मानामानीच अदुगर काय म्हणलं क्षणातच अदुगर काय होतं दासीपुत्र आताच काय झाला म्हणले राजकुमार झाला. हे राज्य माझं आहे असं म्हणू लागला नंतर. तसाच प्रकार आहेस तू पण काय आहेस म्हणले ब्रह्मच आहेस. पण तू ब्रह्म असून स्वतःला काय समजायलास देहा एवढं. देह समजायलास. बरं देह समजून अजून खाली उतरला जीवाकडाला. जीव समजून देहाकडाला. देह समजून परत अजून मी स्त्रीच आहे मी पुरुष आहे याचा अहंकार घेतला. ह्या भ्रमामध्ये पडलं. त्याच्याही खाली जातीचा वर्णाचा नामाचा काय झालं हे जीव खाली आला. आणि म्हणून आता सगळंच छेदन करून तुला काय करायचं आहे तुझ्या स्वरूपापर्यंत जायचंय. बघितलं तर सगळं मिथ्या आहे खोट आहे नाही नाशिवंत आहे तरी पण काय होईना झाले सुटना झाले. कारण ही मायाच तशी जबरदस्त मायेचा काय आहे हा खेळ आणि ही माया मोडणं साध्या सुध्यांचं खेळ नाही. याला पाहिजे काय याला तपाचं बळ पाहिजे. याला काय पाहिजे तपाचं बळ लागतं तरच ही माया छेदन करता येते.
अन्यथा करता येत नाही. म्हणून ह्याला मुमुक्षूच पाहिजे, ह्याला साधकच पाहिजे. ही साधकच काय करतोय, ह्या मायेचं छेदन करतो, अन्यथा कुणीच करू शकत नाही. म्हणून तर ते साधकालाच भिली माया, दुसऱ्या कुणाला भीत नाही. सिद्धाला तर काय, सिद्धाचा तर प्रश्नच नाही. कारण का, सिद्ध तिला ओलांडून समोर गेलेत. उरला प्रश्न ह्या साधकाचा. साधकाला सुद्धा ती काय करायली, कारण साधक पण काय करायलाय, सिद्धाच्या मागे चालायलाय. त्याला माहितीये आज न उद्या हे सिद्ध होणार आहे. म्हणून ती माया समोर येते आणि म्हणती, बाबा मी नाही बरं का, उगं माझ्या नादी लागू नकोस. कुणाला म्हणायली, त्या मुमुक्षूला. अविद्या येणे नव्हे, मी विद्यमानची नव्हे. अविद्याचे स्वभाव सांग तसे स्वतःचा स्वभाव ती प्रगट करून सांगते. उगं माझ्या नादीला, मी नाही बरं का, उगं माझ्या नादी लागू नकोस. ती माया सांगायली मुमुक्षूला. नाहीतर ह्या मायेनं सगळ्यांची जिरवली आणि तीच माया त्या मुमुक्षूच्या समोर जिरली. असा कोण आहे हा साधक, हा मुमुक्षू बर का. फक्त अभ्यास मात्र करणं लागतंय. म्हणून आपण भ्रमाने स्वतःला लहान समजायलोत बरं का. नाहीतर तू लहान नाहीस, कारण जीव शिव सम म्हणलेत ज्ञानेश्वर महाराज. जीव आणि शिव कसे आहेत, सम म्हणजे सारखेच, त्याच्यामध्ये काहीच फरक नाही. फक्त काय झालेलं आहे, भावामध्ये फरक पडला. शिवानी मी शिव जो आहे ते स्वतःला काय समजायलाय, मी ब्रह्मांडाचा नायक. आणि जीव जो आहे तो काय समजायलाय, या देहापुरताच. फक्त देहबुद्धीचे होते, म्हणून आपण भ्रमाने स्वतःला लहान समजतो, फक्त देहबुद्धीचे होते. मग आपल्याला ब्रह्मांड कसे कवळता येईल बरं, कारण आपण देहबुद्धीचेच. आपल्या देहापुरतंच ज्ञान आहे, त्याच्या पुढचं आपल्याला काही नाही, ज्ञानच नाही. आणि तेच ज्ञान आपल्याला संत महात्मे देत असतात बरं का. वृत्ती ऐसी वाढवावी, पसरून नाहीच करावी, पूर्ण ब्रह्मास पुरवावी चहूकडे, वृत्ती अशी वाढवावी की ती विस्तार पावून नाहीशीच व्हावी, पूर्ण ब्रह्माला चहूकडून पुरून उरेल अशी करावी. कोण, आपली वृत्ती. काय करायची, वाढवायची, विस्तार करायचाय, पूर्ण ब्रह्माला चहूकडून पुरून उरवायचंय. सगळं मिथ्या, सगळं खोटा, सगळ्याला जाणायचं, सगळ्यांचा जाणून जाणून काय, म्हणून तर म्हणते सगळ्यांचा द्रष्टा आहेस तू, साक्षी आहेस तू, सगळ्यांच्या वेगळा आहेस तू, असंच जाणायचंय आपल्याला. जाणून काय करायचं आहे, तर सगळ्यांना महाराज इथं तेच सांगत आहेत की आपण जर थोडे आपली जर वृत्ती अशी वाढवली, तिचा विस्तार जर केला, ऐका नाही, तर पूर्ण ब्रह्माला चहूकडून पुरून उरते. अशी काय आहे, ही वृत्ती आहे. जवळ एक स्वर्ण आणिता, तेने ब्रह्मांड मडविता, कैसे होईल ते तत्वता बरे पहा. आपण जर थोडे सोने आणले आणि त्याने ब्रह्मांडाला मडविण्याचा प्रयत्न केला, तर कसं होईल बरं. थोडं सोनं आणलं तर खरंच ब्रह्मांडाला आपण मडवू शकतो का बरं, नाही ना. वस्तू वृत्तीस कवळे, तेने वृत्ती फाटोन वितुळे, निर्गुण आत्माच निवळे, जैसा तैसा. वृत्तीला जस जस स्वरूपाचे आकलन होत जाईल, वृत्तीला स्वरूपाचं जस जस महाराज म्हणतात कळण, आकलन होत जाईल, तस तस ती व्यापक होत जाऊन शेवटी फाटून वितळून जाईल. कोण, ही वृत्ती. पण त्या वृत्तीला तसं काय व्हावं लागतंय, कळावं लागत असते, तिला तसं ज्ञान व्हावं लागत असते, तरच ती काय होती, वितळून जाईल, नाही तर त्याचं स्वरूप होईल किंवा मावळून जाईल. ती पूर्णपणे नष्ट झाल्यावर निर्गुण आत्माच केवळ जशाच्या तसाच उरेल. म्हणून तर वृत्ती हे निवृत्ती झाली. जन न दिसे तेथे सगळं काय, काहीच दिसेना म्हणले आता. मी माझे हरपलो ठाई जेथेच्या तेच ते, मी बी नाही माझं बी नाही, आता ते बी गेलं हरपून. म्हणून सुखे मी निजलो गा शून्य सारून तेथे, शून्य आहे का नाही ते बी सोडलं, आणि मी काय झालो, माझ्या माझ्या ब्रह्मस्वरूप प्रगटलं, आणि त्या शय्येवर काय झालं, पहुडलो. म्हणजेच तिथंच राहिलो आता. सुखे मी निजलो गा शून्य सारून, त्रिपुट शिखरी का दान मिळे आई ते. पण हे असं केल्याच्या नंतर, पण हे करण्यासाठी काय करावं लागेल, टाकीली पात्र जोळी धर्म अधर्म आशा,
काय केलं, झोळी बी नाही आता आमच्याकडे, पात्र बी नाही भिकेचं. आहे का काही नाही, आम्ही सगळं टाकून दिलं. आता झोळी बी नाही, पात्र बी नाही, सगळं टाकून दिलं. काही गरज नाही राहिली. कारण का, हे टाकल्याशिवाय ते प्राप्त होत नाही. धर्म अधर्म आशा सगळं सोडलं आम्ही. केली पात्र झोळी, धर्म अधर्म आशा, कोल्हाळ चुकविले त्रिगुणाचा वळसा. अशी अवस्था जर आपण प्राप्त करून घेतली, भिकेचं पात्र जर टाकून दिलं, नाही तर आपल्याला ती भीक मागायची सवच आहे. कारण खानदानी पोशाखच आहे आपला ते, आहे की नाही. कसा भिकेचा, देवा हे दे, देवा ते दे, देवा हे पाहिजे, देवा असं पाहिजे. बस एक तर झोळीन पात्र, काकेतच झोळीन, हातातच पात्र आहे आपल्या, म्हणून ते टाकावं लागतंय. आणि सगळं भगवंताला समर्पित करावं लागतंय. काय करायचंय, सगळं भगवंताला समर्पित. देह भगवंताला समर्पित, आहे का नाही. मन भगवंताला समर्पित, भगवंता तुझ्या चरणी सर्वस्व अर्पण केले. मग आता मनामध्ये नाना प्रकारच्या वृत्त्या उत्पन्न होतात. एकदा भगवंताला मन अर्पण केलं, ते मन जाणून, ते मनातल्या वृत्त्या जाणं, भगवंत जाणं. आपल्याला काय करायचं, मनातल्या वृत्त्या ते भगवंत बघून गेले, आपण बाजूला निघायचं असतंय. कारण वृत्त्या ह्या इतक्या लवकर निवृत्त होतात का? कारण मलिन वृत्त्या उत्पन्न होतात. नेहमी काही सत्वगुणाच्या वृत्त्या उत्पन्न होतात का? आहे का नाही. पुन्हा म्हणले, वासना असू द्या, वृत्त्या असू द्या, इच्छा असू द्या, सगळं त्या भगवंताला समर्पित केलंय. म्हणून आपण काय करायचं नाही, त्याचा आरोप लावून घ्यायचाच नाही. कारण मन भगवंताचं, देह भगवंताचा, भगवंत जाणून हे बाकी सगळं जाणं, आपण आपलं मोकळं राहायचं. पण हे बी साधवता आलं पाहिजे. म्हणून इथं सांगायला लागलेत, वृत्तीला जसं जसं स्वरूपाचे आकलन होत जाईल, तसं तशी ती व्यापक होत जाऊन शेवटी फाटून वितळून जाईल. ती पूर्णपणे नष्ट झाल्यावर निर्गुण आत्माच केवळ जशाच्या तसाच उरेन. जेथे येथे फिटली आशंका, श्रोते हो संदेह धरू नका. अनुमान असेल तरी विवेका अवलोकावे. आता येथे शंका फिटली, श्रोते हो उगीच संदेह धरू नका. अजून संदेह असेल तर नीट विचार करून पहा. विवेके तुटे अनुमान, विवेके होय समाधान. विवेके आत्मनिवेदन मोक्ष लाभे. विवेकाच्या योगाने संदेह नष्ट होईल, विवेकानेच समाधान लाभेल आणि आत्मनिवेदन होऊन मोक्ष लाभेल. म्हणून विवेक लय महत्वाचा आहे. आपल्याकडे विवेक असेल, त्या विवेकानेच पूर्ण संशय नष्ट होतात बरं का. विवेकानेच समाधान लाभत असते आणि आत्मनिवेदन ही अवस्था प्राप्त होऊन शेवटी मोक्ष हाताला लागतो. केली मोक्षाची करत असतो. पण जे ओरिजिनल असतात ना, त्याला बहिरंग धारण करण्याची काय गरज आहे. आहेच ना मी, ऐक नाही, आहेच ना मी, करण्याची गरज नाही. असल्यावर जे खानदानी श्रीमंत आहेत ना, ते कधीच दाखवत नाहीत आम्ही श्रीमंत आहेत म्हणून. पण जे वरून वरून श्रीमंत झालेले असतात ना, त्यांना वाटते आमच्याकडे काय आलंय की काय नाही की, म्हणून नाही का मोठेपणा करण्याचा काय करतात नेहमी प्रयत्न. आपल्याला सगळ्याला अनुभव आहे. तसाच प्रकार असतो. जो मुळात काय झालेला आहे, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालाय, त्याला काहीच बाह्य पोशाख किंवा नाटकी भाव प्रगट करण्याचा गरज नसते कुणाला. जो ओरिजिनल ब्रह्मस्वरूप झालाय त्याला. आणि जो झालाच नाही, तो काय देखावा करते, आम्ही असं, आम्ही तसं, आम्ही असं करतो. काय गरज आहे तुला म्हणण्याची. जे झालाय ते म्हणतच नाही, आणि जे झाला नाही त्याची बडबड ऐकून घ्यावी लागते. मग ह्या खाना खुणा असतात. लेकी कबरा संपादिला, परी अंतरी सावध नाही झाला. मुख्य देवास चुकला तो आत्मघातकी. महाराज म्हणतात, एखाद्याने चांगला लौकिक संपादन केला, पण तो अंतरात जर सावध झाला नाही, तर मुख्य देवाला म्हणजे आत्मा रामास अंतरतो व आत्मघातही ठरतो. आता एखाद्याने चांगली लौकिक संपादन केलाय, पण तो आता एखाद्याला चांगला संत संग सुरू आहे बरं का, त्याचा चांगल्या म्हणले महात्म्यापाशी बसलेला आहे, पण अंतरंग जर त्याचा कसा आहे बाबा, तुला संपादन झालेलं आहे चांगला लौकिक संत संगती तुला आहे, पण तू सावधच झाला नाहीस ना. काय करतो नुसती. जोपर्यंत तू सावध होणार नाहीस, तोपर्यंत तुला काय होणार नाही, आतमध्ये आत्माराम प्रगट होणार नाही.
नुसतंच आम्ही काय केले, सकाळीची पोथी ऐकायलो, दुपारची पोथी ऐकलो, संध्याकाळची पोथी, आम्ही एनी टाइम पोथ्या नुसत्या ऐकायच लागलो. आतमध्ये काय प्रगटलंय बघावं लागेल का नाही. आतमध्ये नुसते विषयाच्या धावा, नुसता विषय बरबटलाय आतमध्ये. आणि नुसतं ऐकून काय उपयोग आहे, तिथं आत्मघात झाल्याशिवाय राहत नाही. काय करायचंय लोकाला सांगून, लोकाला दाखवून आम्ही हे करतो ना, आम्ही ते करतो ना. अरे पण आतला भाव बघ ना तुझ्या. महत्व कशाला आहे, हे करतो ते करतो ह्याला महत्व नाही. महत्व तुझ्या एकच पोथी जरी ऐकत असताल आणि दिवस आणि रात्र आत्माराम आतमध्ये प्रगटलेला असेल, बस झालं म्हणले. काय करायचे अजून, काय पाहिजे. सगळं करायचं होतं कशासाठी, आत्माराम प्रगटण्यासाठी. आणि तेच जर मुळात प्रगटला नाही तर उपयोग काय हे करून त्याचा. म्हणून तर महाराज म्हणले ना, आज काय झालं म्हणले, झाले समाधान तुमचे देखिले चरण, आता उठावेसे मना येत नाही नारायणा. कारण का बरं, भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद. आता नाही का इतक्या दिवस केलेली जी खटाटप होती ना भगवंता, आतापर्यंत केलेली जी खटाटप होती ना, तर त्याच्या आता काही नाही म्हणले, सीन नाही आला. का, कारण तुमचं चरण पाहिलं ना मी, त्याच्यासाठी तर मरमर होती. आणि ते आज काय झालं, प्रगटलं. आणि आता मग माझा काय झाला, जे इतक्या दिवसाचा शीन होता, भाग होता, ते पूर्ण गेला म्हणले. काय वाणी आहे बघा संतांची. तसं आपल्याला सुद्धा काय करायचंय, आत्माराम प्रगट करायचंय. आहे जो प्रगट, फक्त आहे. आताच आपण मागच्या विषयामध्ये बघितलं ना, फक्त आपल्याला वृत्ती तशी करायची, फक्त आपल्याला भाव तसा करायचा आहे. आणि तो भावच आपला लवकर होईना झालाय. म्हणून काय आहे, हेच प्रयत्न आहेत. प्रयत्न केला की अवश्य तो त्या भावामध्ये ते भाव आपल्याला पकडता येणार का. म्हणून एखाद्याने चांगल्या लौकिक संपादन केला, पण तो अंतरात परमार्थाविषयी सावध झाला नाही, तर मुख्य देवाला म्हणजे आत्मारामाला अंतरतो व आत्मघात ही घातकी ठरतो. देवास भजता देवलोक, पित्रास भजता पित्रलोक, भूताच भजता भूतलोक पाविजे तो. जे देवाचे भजन करतात ते मरणोत्तर देवलोकाला प्राप्त होतात. बघा आता, जसा भाव तसा देव. देवाचं रात्रंदिवस भजन केलं तर देवलोकाला जाशील. पित्रांना भजतात त्यांना पितृ लोकाची, जे पित्राला बसतात ते पितृ लोकाला जातील. आणि जे भूतांना बसतात ते भूत लोकाला जातात. घ्या म्हणले, जसं केलं तसंच जावं लागतं, तसंच भोगावं लागतंय. जेणे जयास भजावे तेने त्या लोकाशी जावे, निर्गुणी भजता व्हावे निर्गुणाची स्वयं. जे लोक ज्याचे भजन करतात ते त्या लोकाला जातात. जे निर्गुणाला भजतात ते स्वतः निर्गुणच होतात. कुठं भजायचे, कुणाला भजायचे, आता बघा ठरवा. निर्गुणाला भजलं की निर्गुणच होते म्हणले. निर्गुणाचे कैसे भजन, निर्गुणी असावे अनन्य, अनन्य होता होईचे धन्य निश्चयसी. आता इथं सांगत आहेत समर्थ की निर्गुणाचे भजन कसे करावं, तर निर्गुणाशी अनन्य व्हावं. असे अनन्य झाल्याने तो माणूस निश्चितपणे धन्य होतो. म्हणून अनन्य भावानं त्याला शरण गेलं पाहिजे. कुणाला, तर म्हणले निर्गुणाला. इथं म्हणले सगुणी भजता निर्गुणी पाविजे. अहो ते सगुण जे आहे ना तेच निर्गुण आहे. जे सगुण आहे ना, विठेवर उभा टाकलेला तोच निर्गुण आहे असा भाव करा, झाला निर्गुणाची प्राप्ती झाली. म्हणून तर तुझं सगुण म्हणू का निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. तूच सगुण आहेस आणि तूच निर्गुण आहेस. तुला कोण सगुण म्हणलं तरी तूच आहेस आणि निर्गुण म्हणलं तरी तूच आहेस. शेवटी असा सुद्धा भाव करता येतोय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सकळ केली याचे सार्थक देव ओळखावा एक. आपण कोण हा विवेक पाहिला पाहिजे, खरा देव कोण हे ओळखलं पाहिजे. म्हणून तो ओळखीमध्ये धन्यता, ओळखीमध्ये धन्यता दिली का नाही दिली, नाथबाबांना दिली ना. म्हणून खरा देव कोण आहे ते ओळखा, म्हणजे सर्व जे प्रयत्न केलेले असतात त्याचे सार्थक होते. त्याच्यामध्ये सार्थक आहे तुमचं, ओळखीमध्ये काय आहे, जीवनाचं सार्थक आहे. म्हणून पहिले ओळखायचं. म्हणून तर आहे मी हा कोण करावा विचार. मीची ओळख करून घ्या पहिले, सगळं द्या सोडून, काही उपयोगाचं नाही. किती बी काही जरी केलं, किती जरी मोठा कीर्तनकार झाला का नाही, आणि स्वतःला ओळख उपयोग काही, काय करतो म्हणजे कीर्तन मिळून कीर्तन करून बोललो कधी तुझ्या आतमध्ये काही नाही, अजून तुझा भाव प्रगटला नाही.
किती जरी मोठा कीर्तनकार झाला तरी उपयोग काय, किती जरी मोठा भागवताचार्य झाला तरी उपयोग काय, किती मोठा गायन झाला, कलाकार झाला तरी उपयोग काय. आतमध्ये आत्माराम प्रगटलाय का, ह्याला महत्व आहे. तू मोग काहीच करू नकोस, कुठं गाऊ नको, कुठं कीर्तन नको, ऐका नाही, काही करू नको, आतमध्ये भगवंताला प्रगट करणं बस, ह्याच्यासाठीच प्रार्थना असते ना. उग लौकिकामध्ये मिरवायचं, लौकिकानं वा वा करायचं, ह्याच्यामध्ये काय तथ्य पडलंय. हे तत्पुरता नरा आत क्षणिक. बघ जरा, हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे ही माया. जय गुरुदेव. तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया, हे नरा आत बघ जरा. म्हणून काय करायचंय, आतमध्ये बघायचे. भवताल अवताल भवताल बघायची तर लई सवय लागली, ऐका नाही, जीवाला काय लागली सवय, अवताल भवताल बघायची. आतमध्ये बघायचं, लोकाचं बघायचं वाकून आणि आपलं ठेवायचं झाकून, ही सवयच आहे जीवाला. म्हणून आता काय करायचं, आपलं बघायचंय. आपुली आपण म्हणले संत, पण ह्याला आपलं बघा वाटत नाही, लोकांचं बघा वाटतंय. म्हणून अगोदर आतमध्ये डोकून बघा. खरा देव कोण हे ओळखलं म्हणजे सर्व जे प्रयत्न केलेले असतात त्याचं सार्थक होतं. प्रयत्न सगळं, कारण बघा ना, साध्य जे ध्येय आहे त्याच्याकडे जायचंय आपल्याला, जे साध्य आहे त्याच्याकडे जायचंय आपल्याला. आणि आपलं साध्य आपण नेहमी काय केलं पाहिजे, आपल्या लक्षापुढे ठेवले पाहिजे. कारण आपलं लक्ष कुठं आहे, त्या साध्य आपल्याला प्राप्त झालं पाहिजे, अशाकडे आपलं लक्ष असावं. आपलं नाकी लक्ष दुसरीकडे नसू नये, नाही मला हेच पाहिजे, मला ते. काय करतो रे ह्या मिथ्या, ह्या विषय सगळे मिथ्य, रोहिणीच्या मृगजळासारखे. आणि ह्याची प्राप्ती करून करतो काय, शेवटी काय होणार आहे, हे खोट्याच सगळं काय आहे, सगळं खोटच आहे ना, सगळ्या खोट्याचाच खेळ आहे. आणि ह्याची प्राप्ती करून करतो काय, शेवटी ते खोटच आहे ना. म्हणून खऱ्याची प्राप्ती केली पाहिजे, शाश्वताची प्राप्ती केली पाहिजे. आणि त्याची प्राप्ती करण्यासाठी, तसा भाव प्राप्त करून घेण्यासाठी संताची संगती, त्यांच्यासाठी संत संगती करून, श्रवण करून, मनन करून, निधिध्यासन करून, तत्वम पदार्थ शोधून तो भाव प्रकट करायचा. आपले खरे स्वरूप काय आहे, हा विवेक मनुष्याने केलाच पाहिजे. त्याच्याशिवाय काय होणार नाही, ओळखी होणार नाही. देव पाहता निराकार आपला तो माईक विचार, सोहम आत्मा हा निर्धार बाणोनी गेला. देव पाहिला तर तो निर्गुण निराकार आहे. आपण ज्याला मी म्हणतो तो देह, ते तर माईक आहे. म्हणून आत्मा तोच मी हा निर्धार अंगी बाणावा. ज्याला आपण मी म्हणायलो तो देह आहे, आणि हा देह कसा आहे, माईक, मायेचा आहे. माईक म्हणजे खोटा, मायेचा, मायाच कशी आहे, मुळात खोटी आहे. माया खोटी म्हणल्यावर मायेचं कार्य कसं असणार आहे, खोटच. मग काय काय आहे मायेचं कार्य, सगळंच आहे, जे दिसायले ते माय कार्य आहे. नाम रूपात्मक माया आहे, आणि ती सगळी कशी आहे, खोटी आहे. माईक हे सृष्टी कल्पिक जाहली नाही, आण उरली भास काही. पण व्हावं लागन ना, नाही न उरण्याकरता तसा प्रयत्न सुद्धा करावा लागन ना. पण केव्हा ही माईक होणारे, देव पाहिल्यावर, निर्गुण निराकार परमात्मा मीच आहे असा भाव झाल्यावर, तोपर्यंत नाही. म्हणून आपल्याला काय करायचंय, तो आत्मा मीच आहे हा निर्धार, हा निश्चय करायचा आहे. आणि हा निश्चयामध्ये राहण्याचा, हा निश्चय वाढवण्याचा प्रयत्न करायचा. राहिलेला विषय उद्या अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोश न वाक्पाणिपादो न चोपस्थपायु
चिदानंद रूप शिवोहम शिवोहम न मे द्वेष रागो न मे लोभ मोहो मदो नैव मे नैव मात्सर्य भाव न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष चिदानंद रूप शिवोहम शिवोहम न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मंत्रो न तीर्थ न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोजन न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धो न मित्र न गुरुनैव शिष्य चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वन्न मुक्तिर्न बन्ध चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय। संत जनाबाई महाराज की जय। संत मोतीराम महाराज की जय। संत मारुतराम महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु उमागिर महाराज की जय। सद्गुरु बाला साहेब महाराज की जय। सद्गुरु विवेकानंद महाराज की जय। सद्गुरु मोरीताई महाराज की जय। सब संतन की जय। सब भक्तजनों की जय। आज के आनंद की जय। जय गुरुदेव जय हरि।